नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. आत्ता ही जी बाग आहे ती शेतकरी आहेत पांडुरंग रेवनाजी साबळे, गाव आहे तोंडापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, खानदेश मधली ही बाग आहे. आज 6.5 ते 7 महिने पूर्ण होतात ह्या बागेला. साईज बुंद्याची बघितली तर 28 पासून 30-32 इंचापर्यंतचे. हे सगळं श्रेय ह्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे, ना की आमच्या रोपामुळे हे सगळ्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. पाठीमागच्या 7-6.5-7 महिन्यामध्ये कशी सुरुवात झाली, कशी लागवड केली, काय अडचणी आल्या होत्या, सगळ्याविषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. तुमचं नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती आहे ते सांगा. पांडुरंग रेवनाजी साबळे. क्षेत्र आहे 1.5 एकर. नाही, पूर्ण तुमचं सगळं एकूण क्षेत्र किती आहे? 5.5 एकर. 5.5. आत्ताच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यात कुठली कुठली पिकं उभी आहेत? बाकीची सगळी केळी आणि मका. केळी आणि मका दोन्ही आणि मूग आता सध्या आहे. सध्या बर, ही जी फक्त केळीचं क्षेत्र आहे ती किती एकरावरती, किती बाय किती अंतरावरती, किती रोपांची संख्या बसवलेली? हे जे आहे 2400 रोप आहे आणि अंतर 6x5 आणि 1.5-2 एकर येईल. ह्याची जी लागवड आहे ती केळीचं रोप लावण्याआधी ह्या क्षेत्रात काय पीक होतं आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं? कापूस होता. ते क्षेत्र कापूस काढला, तिथून काय कसं कसं सांगा. नांगरटी केली, परत टिलर मारलं, टिलर, रोटा, बेड पाडताना काय शेणखत मेंढी बसवल्या होत्या. ह्याच्यामध्ये शेणखत असं स्पेशली वेगळं शेणखत टाकलं नाही, फक्त मेंढ्या बसवल्या. 1-2 ट्रिपा घरच्या जेव्हा होत्या. ठीक आहे, पण मेंढ्या किती दिवस बसवल्या आणि कधी बसवल्या त्या? केळी लावाच्या 15-20 दिवस अगोदर. 15-20 दिवस. म्हणजे ते किती संख्येने होत्या? समजा 400 मेंढ्या. पूर्ण क्षेत्रामध्ये. आणि तिथपासून समजा बेड तयार केले. बेड तयार केल्यानंतर लागवड कशा पद्धतीने केली सांगा. बेड ओढून घेतले, 6x5 एक चौफुली तयार करून घेतली आणि नंतर सुपर फॉस्फेट टाकून लागवड केली. आणि सण कधी लावला त्यामध्ये? सण एक 15 दिवसांनी लागल्यानंतर. म्हणजे तारीख किती होती? जानेवारीची 3 तारीख. 2-3 रोप लावायचे. त्याच्यानंतर आलो 15 दिवसांनी. सण नंतर 15 दिवसांनी लावला. 15 दिवसांनी सेट झाल्यावर झाल्यानंतर. तर साधारणपणे तिथनं त्याच्यानंतर परत सण काढला कधी आणि त्यावेळेस रोपांची काय उंची होती? उंची लगभग खांद्याबरोबर असेल. खांद्याबरोबर. सण जूनच्या स्टार्टला. जूनच्या स्टार्टला. तिथनं म्हणजे पावसाळ्याच्या आधी काढला थोडक्यात. म्हणजे पाऊस सुरू झाला, मे मध्ये चालू झाला. डोक्या एवढा 13 मेलाच पाऊस पडला होता बहुतेक पहिला. मे जून 1-1.5 महिन्यापर्यंत नंतर तो हे केला. आतापर्यंत ह्या बागेला रासायनिक खताची किती डोस दिलेले? 3. आणि तुमच्याकडे शब्द आहे 16. तो 16 जो आहे तो किती दिवसाच्या अंतराने करतात? 15 दिवसाच्या अंतराने. 15. स्टार्टिंगचे जे 3 महिने ना तेव्हा नाही करत. तेव्हा काहीच नाही केलं. तेव्हा फक्त ड्रिंचिंग 2 पोंगावर. शेतकऱ्यांना मला ह्या म्हणजे ह्या प्लॉटमध्ये सांगायचं किंवा सगळ्याच, ज्या वेळेस तुमची लागवड थंडीच्या तोंडावरती, म्हणजे साधारणतः आता ही जानेवारी म्हणजे पूर्ण थंडीचा, 15 फेब्रुवारीमध्ये कडक थंडी असते. म्हणजे सुरुवातीचा 1-1.5 महिना जो आहे तो माझ्यामध्ये वाढ झालीच नसेल, कसलीच झाली नसेल. फुल एकदम थंडी झाली ना. आणि त्याच्यामधनं परत उठून उन्हाळा चालू झाला. म्हणजे हा जो विषय पोषक हवामान मिळणं अत्यंत महत्वाचं आहे. आता ज्यावेळेस मे मध्ये पाऊस चालू झाला असेल त्याच्यामध्ये पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये जेवढा फरक दिसला नसेल तेवढा तुम्हाला फरक आता या 1-1.5 महिन्यात दिसला असा फरक. आणि आता ही पेंदा एकदम जोरात आहे. निस्वन व्हायच्या हिशोबानेच आहे. एक साधारणतः अजून 8-15 दिवसात 100% आठवड्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे दिसणार आहे गॅरंटीनं. आणि फक्त सांगणं एकच आहे शेतकऱ्यांना की प्रॉपर व्यवस्थापन करणं, म्हणजे ज्या त्या वातावरणानुसार ज्या त्या वेळेस हे सगळं कष्टाचं फळ आहे. म्हणजे आज जरी एवढं काही बुंदा दिसते काही ऑटोमॅटिक झालेलं नाही किंवा आमच्या कंपनीचं रोप आहे म्हणून पण होत नाही. मूळतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं जे कष्टात आहे, कष्ट करतात आहे, मेहनत घेतात त्यासाठी, म्हणून आज ही बाग अशा पद्धतीने दिसते. आणि निश्चितच भविष्यामध्ये थोडंसं आता थंडीतला जर पिरियड म्हणलं तर 10-11 फाण्यांची रेंज राहते. पण केळांची संख्या ही ऑटोमॅटिक वरच्या तुम्हाला म्हणजे खूप वाढलेली दिसते. म्हणजे जर वरच्या 2-3 फण्यामध्ये केळांची संख्या कमी झाली तर खाली 2-3 फण्या
अन्नाठाई वाढल्या जातात. आणि तुमच्याकडचा ट्रेंड जो आहे मला वाटतं 8-9 फण्या ठेवता तुम्ही. जास्त. आठ किंवा स्टार्टिंगची जे आहे ते हे बुंदा पाहून हा, आणि तशाच पद्धतीनं आपण बी कस्टमाइज करतो की बाबा वरच्या फणीपासून 7 ते 8 फण्यांपर्यंत जेवढी जास्तीत जास्त केळांची संख्या आहे शेतकऱ्याला आणि वादा सुपर. इकडे तुम्हाला अपेक्षा फक्त काय आहे, वादा सुपर पाहिजे. वादा आणि वजन वादा पाहिजे सुपर आणि केळांची संख्या. वजन म्हणजे कधी वाढणार, ज्यावेळेस केळांची संख्या फणीमध्ये वाढते तर ऑटोमॅटिक वजन वाढतच आहे तुमचं. वादा आणि फण्यांची संख्येपेक्षा केळांची संख्या जास्त जर आली तुमच्यात तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला चांगलं उत्पादन, म्हणजे हा खानदेश पॅटर्न. तुम्ही किती तुम्हाला 20 फण्या जरी पडल्या तरी मी ती बघितली शेतकरी 8च फण्या खालच्या काढून टाकतात. पण ते तिथं पण एक अडचण आहे बरं का. शेतकऱ्यांना मला एक सांगणं आहे, काय होतंय म्हणजे तुम्ही 3 किलोची एक फणी म्हणली आणि 3 फण्या म्हणलं तर 9 किलोनं वजन कमी होतं. आता तुमच्या इथला व्यापारीच त्या पट्टीत मागणी करतो तर त्यांना फक्त त्यांच्या हिशोबाने तुम्ही चालताय त्यांच्या हिशोबाने असं त्यांच्या सोयीनुसार तुम्हाला तुमचं इथलं उत्पादन किंवा तो माल तयार करावा लागतो. अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे. बरं, येऊ पुढं आत्ता एक साधारणतः 7 महिन्यामध्ये आत्तापर्यंत किती रुपयापर्यंतचा खर्च आला असेल आणि पुढं अजून किती होईल? झाडाला सांगा किंवा एकराला 1.5 एकराला किती आला असेल? पूर्ण प्लॉटचा 2400 प्लॉटला एक लगभग 80-90 हजार रुपये आलाय. आणि अजून पुढे किती येईल? 30-40 हजार रुपये, 30 हजार जास्तीत जास्त. तर म्हणजे साधारणतः धरून चालू आपण 1,20,000 पर्यंत, हा, 1.25 लाख, लाखापर्यंत. हा 30 लाख, 1,30,000 रुपयेपर्यंतचा खर्च होईल. आणि कमीत कमी मी सांगतो कॅल्क्युलेशन, कमीत कमी 20-22 ची रास पडायला काय अडचण नाही येणार. अशा पद्धतीचं आत्ता ही अवस्था सांगते. म्हणजे या अवस्थेवर पण लक्षात येते की असं काय हे नाही. म्हणजे आता फक्त तो एक पॅच फक्त ती सुरुवातीला थोडस जिथं पाणथळीची जमीन आहे, जिथं लवणाचं रान आहे, तर तुम्ही बी क्षेत्र तुम्हाला माहिती आहे, थोडं तिथंच थोडस छोटीशी घट, नाहीतर मग बाकी ह्या क्षेत्रामध्ये एकदम टेबल टॉप. एकदा जर निसवण सुरू झाली तर 15 ते 20 दिवसात 80-90% निसवण होईल. कारण आता पोझिशन सगळ्यांनी घेतलेलीच आहे, फक्त आता वाट बघायची बाहेर पडायची आणि धपाधप बाहेर पडायला चालू होईल ते. तर पुढच्या ह्याच्यामध्ये एक साधारणतः 7 महिन्यात असं कधी वाटलं तुम्हाला की या बागेचं काय खरं नाही, निसर्गाच्या हिशोबाप्रमाणे गारपीट, हवा, वादळ किंवा मोठा पाऊस किंवा असं आसमानी संकट कधी आलंय? आसमानी संकट तेव्हा झालं स्टार्टिंगलाच, किंवा थंडीमुळे वाढ झाली तेव्हाच वाटायचं तेवढंच. बस, बाकी बाकी परत नंतर वाऱ्या वादळाचं काही काहीच इफेक्ट नाही, किंवा एवढं काही अडचण आली काही प्रॉब्लेम नाही झाला. ते पण महत्वाचं आहे. काय नुसतं शेतकऱ्याची नुसती मेहनत असून चालत नाही, भारी व्हरायटी असून बी चालत नाही, ना नुसतं निसर्गाची साथ पाहिजे, सगळंच पाहिजे. सगळं पाहिजे. नाही, असं ज्यावेळेस जमतंय, समजा आता फक्त सुरुवातीला काय आहे, कष्ट केलेले आहेत, प्रॉपर लावलेलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या फक्त सुरुवातीला जो थंडीचा पिरियड गेला त्यामध्ये 1-1.5 महिन्यापर्यंत वाढलं आणि त्याचाच इफेक्ट दिसतोय आज की बाबा आता एक 6.5-7 महिने हे निसवून व्हायला लागतं. पण सांगायचा माझा एकच उद्देश आहे शेतकऱ्यांना की केळीचं उत्पादन असू दे नाहीतर शेतीचं कुठलं पण उत्पन्न, हे 3-4-5 गोष्टीवर अवलंबून. एक तर जमिनीची चांगली मशागत, त्याच्यानंतर म्हणजे मशागतीवर पण डिपेंड आहे. म्हणजे काय आहे ह्याचं कारण, जे लोक ओल्याच्या जमिनीमध्ये लगेच मशागत करून गडबडीत लावतात तिथं सुद्धा वाढ होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर त्याला मशागती केली आहे. दुसरी गोष्ट जमिनीची ताकद बी तेवढीच पाहिजे, त्याला बेवड पाहिजे. शेणखताचा वापर आता ह्यांनी जवळजवळ 15 दिवस मेंढ्या बसवल्या, त्याचा इफेक्ट चांगला आहे. आणि शेणखतापेक्षा मेंढीचं खत जास्त ताकदीचं म्हणलं तरी काय अडचण नाही. त्याच्यानंतर राहिला विषय निसर्गाचा, तर तिथून मला वाटतं पाऊस काळ तर नव्हताच. आता एक किती बाग ज्यावेळेस 4-4.5 महिन्याची असेल तिथून 5 महिन्याची असेल त्यावेळेस चालू झाला पाऊस. आज जुलै आहे ना, पूर्ण झाला तर जून आणि जुलै म्हणजे 5 महिन्याची बाग असताना पाऊस काळ चालू झाला आणि ह्या 2 महिन्यातच त्याला इफेक्ट. ह्यातून एक सारांश असं सांगायचे की केळीची लागवडीपासून जर वेण्याच्या आधीची अवस्था आहे त्यामध्ये एक पाऊस तरी वरचं देव पाणी जे आहे ते पडणं गरजेचं आहे. मग ते खूप इफेक्टिव्ह होतं, म्हणजे खूपच. सप्टेंबर-ऑक्टोबरची जर लागवड असेल तरी सुद्धा त्याला इफेक्टिव्ह हे होतं. पण काय होतं, ज्या डिसेंबर-जानेवारी पासूनच्या पुढचे आहेत त्याला लास्टला घड पडायचे आणि तरी पण काय एवढा इफेक्ट नाही. पण आता एकदम चांगल्या पद्धतीची बाग इथं दिसते आणि निश्चितच या बागेतलं उत्पन्न हे पण शेतकऱ्याच्या कष्टामुळं एकदम चांगल्या पद्धतीचे येणार आहे. गाव आहे तोंडापूर, तालुका जामनेर आणि जिल्हा आहे जळगाव.